माय माझी शेती, माय विलेज माय फार्म या चॅनलवर स्वागत करते मित्रांनो. हे पहा, आज बापूच्या गोठ्यामध्ये आपण आलो आहोत. दुपारची वेळ आहे मित्रांनो, अगदी कडक उन्हाळा आहे. जनावरांच्या शरीराची लाही होतीये. हे पहा, दुपारच्या वेळेला शेळ्या म्हशी सगळ्यांना पाणी दिलं जातंय. पाणी पाजण्याची अशी सोय केलेली आहे. पण नुसतं पाणी प्यायलाच नव्हे, आपल्याला सुद्धा कसं अंगावर थंड पाणी घ्यावं वाटतं, तसं या मुख्य जनावरांनाही वाटतं की त्यांच्या पण अंगावर गार पाणी ओतायला पाहिजे. खरं तर ही पद्धतच आहे जनावरांना, म्हणजे म्हशींना अंगावर गार पाणी टाकलं तर बरं वाटतं. बघा, हे पाण्यासाठी कशी येऊन निवांत उभा राहते. बापू, काय म्हशी धुवून काढताय का? आता भरपूर ऊन पडलेलं आहे आणि ह्यांना पाणी प्यायला आल्यानंतर आम्ही आपलं दररोज ह्या वेळेला त्यांच्या अंगावर पाणी शिंपडतो. या शांतपणे अशा, हे पहा, शांतपणे अशा पाणी शिंपडून घेण्यासाठी उभा राहतात. म्हशींना पाणी अंगावर लावतायच. आपल्या ह्या ज्या रेड्या आहेत त्या आलेल्या आहेत इकडे पाणी प्यायला. त्यावेळेला आपण टाकतोय अंगावर पाणी प्यायचं. अंगावर पाणी ओतावं म्हणून हे पहा मला कशी करायला लागलीत की माझी रेडी आम्हाला अंगानं म्हणजे पाणी ओतावं म्हणून डवचते. हे पहा, म्हणजे तिच्या शिंगानं मला मारल्यासारखं करते, अंगाला स्पर्श करते. हे पहा, हे पहा, हे पहा, वत म्हणते अंगावर. थांब, वत्तो बाई, वत्तो. तोपर्यंत ती पण आली. त्या तिला बाजूला सर म्हणते का तू? घे घे घे. इकडचं दाव्या पण आता आपण. हे पहा, अशा पद्धतीनं आपण रेड्यांना गार करतोय, त्यांचा दाह कमी करतोय. पहा, ठीक आहे. तुम्हाला आता तिकडे म्हशीचं दाखवतो. चला, आपण मशीनच्या गोठ्यात आलेलो आहोत. पाणी चालू केलेलं दिसतंय. जनावरांना पाणी प्यायला सोडलंय का? सगळे जनावर अगदी उन्हानं सगळे तप्त झालेले आहे. सगळ्यांना त्रास होतोय असं वाटतंय. वा वा वा, म्हशी वाट बघत बसले. हे दररोज टाकतंय त्यामुळं तापतंयच तेवढं तर. हो, गाईच्या अंगावर टाकत नाही काय? गाईचं लागत नाही. शक्यतो मसरांचं अंग जास्त तापतंय, त्या मानानं गाईंचं नाही होत. त्यांना असं काही दररोज टाकावं लागत नाही गाईंना. म्हशी मात्र आपण याची वाट बघतात रोज या वेळेला पाणी टाकावं म्हणून. आपल्याकडे पाणी मुबलक आहे, त्यामुळं आपण प्लास्टिक पाटा यांना आपण खाणीवर न्यायला पाहिजे, तिथं पोहायला लावायला पाहिजे. पण न्यायचं आणायची सवय नाही, मनुष्यबळ आपल्याकडे कमी आहे ना. त्यामुळं अशा पद्धतीनं आपण ती बघ कशी मुंडी पुढं करते पाणी वतावं म्हणून. सपासप मारायला पाहिजे. बरं वाटलं त्यांना. इकडे गाय घाबरायला लागले, नुसते शिंतोडे उडायला लागले पाण्याच्या शिंतोड्याला. अशा पद्धतीनं त्यांचा उन्हापासून आपण बचाव करतोय, आंघोळ कमी करतोय. समोर येऊन उभा राहते काय मुंडी, इथे समोर येऊन उभा राहते, मुंडी घेऊन पुढे आले. तर मित्रांनो, हा एक वेगळा प्रकारचा आनंद आहे. त्यांना आनंद मिळतोय, आपल्यालाही आनंद मिळतोय. ठीक आहे, धन्यवाद.